संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल। या मोर्चात आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे सहभागी होणार आहेत। आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। मी चाणक्य नाहीये, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे। मला पक्षाने संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकरता भाजपने तयारी सुरू केली आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलाय। महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मुंबई महापालिका निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक संपन्न झाली। यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावं अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली। भाजपमध्ये जाणार नाराज असल्याच्या बातम्या बिनबुडाच्या आहेत, असं भुजबळ यांनी सांगितलं। कुणाचं मंत्रिपद जाऊन मला मिळावं अशी इच्छा मी जन्मात सुद्धा करत नाही, असं भुजबळांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत। तसंच अजित पवारांच्या हस्ते शहरातील काही विकास कामांचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसह चंद्रपूरचे पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे। दरम्यान पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय होईल, असंही जोरगेवार म्हणाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत साखर संकुल आढावा बैठक पार पडली। या बैठकीनंतर कांदा निर्यात मूल्य कमी करावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना विनंती केली असल्याचं कोकाटे म्हणाले। सूक्ष्म सिंचन योजनेकरता प्रयत्न सुरू असून कर्जमाफी संदर्भात 4 ते 6 महिन्यात निर्णय होईल, असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलं। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी टोल विरोधात आक्रमक भूमिका घेतली। वारंवार सांगून महामार्गांची कामं अपूर्णच आहेत। नागरिकांनी फक्त टोल देण्याला काय अर्थ आहे? आम्ही टोल देणार नाही, अशी भूमिका मंत्री सावकारे यांनी घेतली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। त्यामुळे उलटसुलट चर्चा करण्यापेक्षा एकमेकांचे राजीनामे मागण्यापेक्षा तपासात सहकार्य करा, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिला। आणि एक महत्त्वाची बातमी या घडीची, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून छळ सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होतो। अंजली दमानिया यांनी हा प्रश्न निर्माण केलाय, गंभीर आरोप केलेत। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी छळ केल्याचा आरोप सोशल मीडियावर अंजली दमानियांनी केलेला आहे। त्यांनी पोस्ट करत हा दावा केलेला आहे। अंजली दमानिया या संदर्भात आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। महत्त्वाची बातमी आहे, जेव्हा काल 2 मुख्य आरोपींना पकडलं त्यावेळेला अनेक प्रश्न अंजली दमानिया यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना उपस्थित केलेले होते। पण दिलाशाची बाब आहे, मुख्य आरोपी पकडला गेला, मात्र याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे असंही त्या काल म्हणाल्या होत्या। आज अंजली दमानिया यांनी पोस्ट करून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि असा आरोप केलेला आहे, असा दावा केलेला आहे की पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी छळ केलेला आहे। अंजली दमानिया यांनी कोणत्या संदर्भाने ही पोस्ट केलेली आहे तेही बघावं लागेल। त्या स्वतः दूरध्वनीवरून आपल्याबरोबर जोडल्या गेल्या।
तर त्याविषयी अधिक त्या सांगू शकतील. मात्र अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि हा दावा केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत. नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. शिक्षण मंत्री आज दादा भुसे प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी संवाद साधणार आहेत. दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत. ते आज माध्यमिक शिक्षकेतर संघटनांशी संवाद साधणार आहेत. शाळा व्यतिरिक्त शिक्षकांना दिलं जाणारं निवडणुकीचं सर्व्हे संदर्भातलं काम, त्याचा ताण आणि शिक्षण पद्धतीबाबत ते चर्चा करतील असं कळतंय. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबरच शिक्षकांवर शाळा व्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो. त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे. आमदार प्रशांत बंब यांनी यापूर्वी शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी न राहता भत्ता उचलतात असा आरोप केला होता. या संदर्भात कायदा रद्द करा अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे. वर्सोवा दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचं काम 1.5 ते 2 महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या मार्गासाठी सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र तसंच केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची गोयल यांनी माहिती दिली. राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करू, ठोस उपाययोजना करू या मागणीसाठी तसंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. मीरा रोडच्या शॉपिंग सेंटरमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. तर एका संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. क्रीडा संकुलाच्या 22 कोटी घोटाळ्याप्रकरणी विभागीय क्रीडा समितीच्या खात्याला अधिकृत नसलेल्या ईमेल आयडीवरून परवानगी दिल्यानं गंभीर प्रश्न निर्माण झालेत. इंडियन बँकेच्या वरिष्ठांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय. कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला. कोयना धरणाच्या पूर्वेकडील परिसरात याचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात येत आहे. तर भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. अलिबागमधील कारले खंडाळे परिसरातील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू केली आहे. 275 हेक्टर क्षेत्रावर कांद्याचं पीक हे मातीचे दाण करीत वाफे पद्धतीने लागवड केली जात आहे. मावळच्या साळुंबरे गावात रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. अनुकूल वातावरणामुळे गहू, ज्वारी, हरभऱ्यासह मक्याचं पीक बहरलंय. सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी 91% पूर्ण झाली आहे. मका, हरभरा यासह गव्हाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. तर सोलापुरात प्रसिद्ध असणाऱ्या ज्वारीचीही 76% पेरणी पूर्ण झाली आहे. तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला ठाकरे सरकारमुळे उशीर झाल्याचा आरोप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलाय. दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम 18 महिन्यांमध्येच पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरता मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. या काळात काही लोकल्स विलंबानं धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेची मुंबईतील शेवटची नॉन एसी डबल डेकर कोच ट्रेन तब्बल 2 दशकांहून अधिक काळ सेवेनंतर अखेर बंद झाली आहे. या ट्रेनची सेवा पश्चिम रेल्वेनं शनिवारपासून बंद केली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये डबल डेकर कोच गाड्यांचं युग संपलं आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न हे आरोग्य आणि निवासस्थानाशी निगडीत असतात। त्यामुळे जिल्ह्याच्या नागरी ग्रामीण भागातील सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी तसंच त्यांच्या निवासस्थानाची डागडुजी दुरुस्ती याची कामं प्राधान्याने पूर्ण करावीत असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी वावा यांनी दिलेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 10 जानेवारीला दीक्षांत मैदानात होणार आहे। यावेळी एकूण 15,291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली आहे। मावळमध्ये एका शेतकऱ्याने 10 गुंठे क्षेत्रावर सूर्यफुलाची शेती केली। पोषक वातावरणात शेतीत सूर्यफूल उमललं असून सूर्यफुलाची शेती बहरली आहे। या फुलांना मोठी मागणी असून शेतकऱ्याची युक्ती आणि मेहनत कामी आली, परिणामी शेतात पिवळं सोनं आलंय। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईच्या समुद्रकिनारी पसरलेलं धुरकं आणि वाढलेल्या प्रदूषणाचा मासेमारीवर विपरीत परिणाम झालाय। मासळीच्या उत्पन्नात जवळपास 70% घट झाल्यानं मासे महागलेत। सरंगा आणि सुरमई मासळीच्या दरात जवळपास 2.5 ते तिप्पट वाढ झाली आहे। त्यामुळे खवय्यांची मोठी पंचायत झाली आहे। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथॉजेनिक एव्हियन फ्लू म्हणजेच H5N1 या विषाणूची लागण झाल्यानं 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय, बचाव आणि संक्रमण केंद्रांवर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलंय। त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मुंबईत मेट्रो फेऱ्या सुरू होण्यासाठी कारशेड बांधले जाण्याची प्रतीक्षा करू नका। जगात कारशेड नसतानाही मेट्रो धावत असल्याची जाणीव करून देत दरवर्षी किमान 50 किलोमीटरचे मेट्रो मार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यासाठी देखील त्यांनी सुचवलं आहे। अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना खडे बोल सुनावले। महामार्गाची दुरवस्था दुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदाराला तुम्ही दंड केला का नाही, तुम्ही दुर्लक्ष करता आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो, या शब्दात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी संताप नोंदवला। मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये आता काही अटी घालणार असल्याचं सांगितलं आहे। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। अटी घातल्यास महिला सरकारवर नाराज होतील असं जयंत पाटील म्हणतात। राज्य परिवहन महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येत असून त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होतोय। एसटी महामंडळातील सगळ्या प्रकल्पांची चौकशी करावी अशी महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गातील लोणावळा ते कर्जत घाटात चढ उतारावर प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांची वाहतूक वेगवान करण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतलाय। घाटातील 3 ठिकाणी 30 किलोमीटर प्रति तास या वेगमर्यादेचं स्पीड रेसिंग डिव्हाइस कार्यान्वित करण्यात आलंय। गाड्या चालवण्याच्या प्रस्तावाला RDSOनं हिरवा झेंडा सुद्धा दाखवलाय। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा। या कामांना विलंब चालणार नाही। पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असं नियोजन करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृहातला आढावा बैठकीत दिले। म्हाडानं नव्या वर्षात 3 नवे प्रकल्प हाती घेतलेत। अभ्युदय नगरचा पुनर्विकास, GTB नगर इथल्या वसाहतींचा उद्यानातील रहिवाशांचं पुनर्वसन या प्रकल्पांच्या माध्यमातून 35,000 घरांची निर्मिती करण्यास यावर्षीपासून सुरुवात होणार आहे।
कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार असून नागपूर रत्नागिरी महामार्गावर उमळवाडजवळ नवा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे। मे महिन्याच्या सुमारास उड्डाणपुलाचं काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। स्कायवॉकच्या देखभालीवर 2 कोटींचा खर्च, अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी, पालिकेसाठी ठरतायत पांढरा हत्ती। मुंबई महापालिकेकडून वर्षाला 2 कोटी रुपये खर्च केले जात आहेत आणि त्यानंतर सुद्धा या स्कायवॉकची 2 कोटी खर्च जे होतोय त्या स्कायवॉकची दुरवस्था होऊ लागलेली आहे। हार्बर मार्गावरील गर्दीचं नियोजन करण्याकरता मध्य रेल्वे प्रशासनाकडून चुनाभट्टी टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येतोय। अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे आता या प्रकल्पाचा अंतिम कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे। गेल्या महिन्यात कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यांना जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला। यानंतर मोरे यांच्या जामीन अर्जावर 10 जानेवारीला निर्णय देण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। ठाणे भाईंदर दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 2 महत्वाकांक्षी गायमुख फाउंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका भाईंदर उन्नत रस्ता हे 2 प्रकल्प हाती घेतलेत। त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्याला 5 कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले। दरम्यान निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दुचाकी वितरकांवर कारवाई करण्याचा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागानं दिला आहे। सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षाही चालवणाऱ्या चालकांचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द करण्यात येणार आहेत। रिक्षा चालवत असल्याचं निदर्शनास आल्यास नोकरदार रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। मुंबईतील प्रवास वेगवान करण्याकरता 60,000 रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोव्यापर्यंत असलेल्या कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे। त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यांमध्ये कामाला गती दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। पहाटेच्या किमान तापमानात घसरण होतीये। संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान अर्ध्या डिग्रीपासून ते 3.5 डिग्रीपर्यंत खालावलं आहे। त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यात चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 6 वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण 2024 मध्ये आढळले आहेत। त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे। नववर्षाचं स्वागत आणि धार्मिक पर्यटनाच्या निमित्तानं आलेल्या 3,82,137 भाविकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतलं। या 10 दिवसांच्या काळात मंदिर समितीला 2,41,59,000 रुपयांचं उत्पन्न मिळाल्याचं मंदिर समितीनं सांगितलंय। रिझर्व्ह बँकेनं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। मार्च 2025 पर्यंत आरबीआयनं 50 टन सोने खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ही बातमी आहे छत्तीसगडमधून। छत्तीसगडमध्ये जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। चकमकीत 4 माओवादी ठार झालेत। अबुजमाडच्या जंगलात ही चकमक झाली आहे आणि 1 जवान शहीदही झालाय। छत्तीसगडच्या अबुजमाडच्या जंगलात झालेल्या चकमकीत 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय, पण 1 जवान शहीद झालेला आहे। दंतेवाडा नारायणपूर या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात अबुजमाडच्या या भागात गेल्या 12 तासांपासून सुरक्षा दलांचा मोठा
फौज फाटा तैनात होता, एक मोठं ऑपरेशन सुरू होतं. रात्रीपासूनच या ठिकाणी चकमक सुरू झाली आणि त्यात 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलेलं आहे. एक जवान या चकमकीत शहीद झालाय. अजूनही अबू जमाडच्या जंगलात ही चकमक सुरू असल्याची माहिती समोर येते. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथोजेनिक एव्हियन फ्लू म्हणजेच H5N1 या विषाणूची लागण झाल्यानं 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय, बचाव आणि संक्रमण केंद्र या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पहिली परिवर्तन रॅली होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला 12,200 कोटी रुपयांचे प्रकल्प भेट ते देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. साहिबाबाद स्टेशन ते न्यू अशोकनगर असा 13 किलोमीटरचा नमो भारत ट्रेनचा प्रवासही ते करणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीकरता भाजपनं 29 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या संदर्भातील यादी भाजपनं जाहीर केली. नवी दिल्लीतून केजरीवालांविरोधात परवेश वर्मा आणि अतिशी यांच्या विरोधात रमेश बिथुडी यांना तिकीट देण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भीषण बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद झालेत, अनेक नागरिक फसलेत अशी माहिती मिळते. बर्फवृष्टीचा आनंद घेण्याकरता जम्मू काश्मीरच्या पटनीटॉपमध्ये पर्यटकांनी गर्दी केली. आल्हाददायक वातावरणात पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतायत. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. चारही बाजूला बर्फ दिसतोय. हे मनमोहक दृश्य लक्ष वेधून घेत आहे. लवकरच कटरा ते श्रीनगर दरम्यान रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या रेल्वे मार्गावर प्रशासनाकडून दररोज रेल्वेची चाचणी घेण्यात येते. या महिन्यात थेट श्रीनगरपर्यंत रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम या मार्गावर प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काश्मीर खोरं देशाशी रेल्वे सेवेद्वारे थेट जोडलं जाणार आहे.